या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. सज्जन वृत्तीच्या अंतःकरणाच्या मंडळीला सहवासामध्ये घेऊन या जगामध्ये पुन्हा धर्माची संस्थापना करण्याकरता माझा प्रभू वेळोवेळी अनंत अवतार गोड वर्णन आहे मला ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबांनी जे वर्णन केले प्रभू रामचंद्रांना इतरत्र कुठंच सापडणार नाही मला. फारच गोड वर्णन. आणि म्हणून मग परमात्मा धर्माची साकड म्हणजे धर्माला गरज असताना अधर्मावरती अधर्म वाढलेला असताना त्या काळामध्ये प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला. पण का अवतार घेतला? धर्म रक्षावया अवतार घे काय भाव आहे सध्या 1.5 लाख. म्हणून मग आनंदही होतो दुःख होत असे प्रसंग. दशरथ राजाला आनंद वाटला आणि वशिष्ठाला येऊन सांगितलं. म्हटले असं झालं. त्याने सांगितलं त्याच्या आई वडिलाचा शाप आहे, शाप खरा होणार, पण त्याकरता एक यज्ञ करावा लागेल. कोणता यज्ञ? आपल्या धर्मामध्ये काही यज्ञाचे प्रकार आहेत. कोण? पाऊस पडण्यासाठी मेघ संतुष्टी यज्ञ करावा लागतो. बर. आणि पुत्र प्राप्ती करता पुत्र कामिष्टी यज्ञ. पुत्र कामिष्टी यज्ञ असो. नाव घरचे माणसं नाव घेत नाहीत, पण कीर्तनात नाव घ्यावी अशी अपेक्षा असते. सांगण्याचा बघा असा आहे माझा. आणि मानापानाचे लोक भुकेले, आणि ती काही असेच मानापानासाठी भुकेली महाराज. आणि ते म्हणले मला उशिरा प्रसाद कस काय दिला? अगोदर मला देता तर सगळ्या शेवटला दिला. तिनं काही प्रसाद खाल्ला नाही. आणि मग झालं पिंड घारीने 8 दिवसांनी सांगण्याचा प्रसाद. आपल्या जवळच्या माणसाजवळ नसेल तर आपल्या घासातला घास त्याला देणं ही आपली संस्कृती आहे. आपली संस्कृती काय एकाला जरा लक्षात ठेवा.
दुसऱ्याचं लुबाडून खाणं ही विकृती आहे. काय म्हणतो मी? दुसऱ्याचं सुद्धा लुबाडून खाणं, हिसकावून खाणं, पळवून खाणं ही विकृती. धारणा झाली, गर्भधारणा झाली. मग आपल्या धर्मामध्ये 16 संस्कार त्यातला जन्माचा जेवण म्हणतात, डोहाळ जेवण. आणि मग धर्मशास्त्र ऐसे डोळे पुसावे त्यांचे पुरवावे मनोरथ, हे पुरुषाचं कर्तव्य असतं महाराज. दीन वत्सल भक्तवत्सल भगवान परमात्मा भगवानच्या कृपेतून रामचंद्र वाढला. आणि मग आता कौशल्या मातेचे डोळे विचारण्याकरता गेले. कौशल्या मातेचे डोळे विचारायचे, कौशल्या माता भानावर कुठे नाही. कौशल्य सेवा 500 वर्षाचा काळ इतिहास आणि तो अयोध्येमध्ये माझ्या प्रोग्राम करणार.
जय श्रीराम. प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा 2026. जय श्रीराम. प्रभू राम जन्मोत्सव सोहळा 2026 अंतर्गत यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होत आहे. भजन कीर्तन प्रवचनाबरोबर सकाळच्या सत्रामध्ये ज्ञानेश्वरी पारायण आणि सर्व गाथा यांचं वाचन होत आहे. त्याचबरोबर दुपारच्या वेळेमध्ये महिला भजनी मंडळाचं भजन आणि सायंकाळी प्रवचन, गीत रामायण, त्याचबरोबर सांगीतिक सेवा रामरतनधन परिवाराकडून करण्यात आली. त्या रात्रीच्या काळामध्ये नामसंकीर्तनामध्ये अनेक नामवंत महाराजांचं प्रवचन आयोजन करण्यात आलं होतं. नामसंकीर्तन आयोजन करण्यात आलं होतं. आणि त्याचबरोबर आपल्या यामध्ये सामाजिक उपक्रमाअंतर्गत डॉक्टर नवनीतजी तोष्णीवाल, डॉक्टर निखिलजी तोष्णीवाल, डॉक्टर आयुषी तोष्णीवाल यांच्याकडून नेत्र शिबिराचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं. याही शिबिरात उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. या उत्सवातील सर्व धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक सर्व उपक्रमामध्ये भाविकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. सद्गुरू गुरुबाबा महाराज यांचं चक्री भजनाची सेवाही संपन्न झाली. त्याचबरोबर काल रोजी श्री सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांचं नामसंकीर्तन झालं. या सर्व कार्यक्रमासाठी रामभक्तांची उपस्थिती होती. आणि आज सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये गुलालाचं कीर्तन झालं. आणि त्यानंतर आता दुपारी सुद्धा महिला भजनी मंडळातून सायंकाळी श्री रामचंद्राच्या प्रतिमेची भव्य अशा पालखीमध्ये नगर प्रदक्षिणा होणार आहे. ढोल ताशाच्या गजरात श्रीराम नामाच्या जयघोषात दिंडी मिरवणूक निघणार आहे. याही कार्यक्रमासाठी सर्वजण आवर्जून उपस्थित राहतात. आणि सायंकाळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेले आहे. या कालावधीमध्ये समाजातील सर्व स्तराचे लोक उपस्थित आहेत. याचा आम्हाला आनंद वाटतो. मंदिर समितीकडून आम्ही सर्वांचे स्वागत करतो. जय श्रीराम. भाताचं वेगळं आहे. भाताचं इकडं आहे. इकडं बार इकडं या कथा करताना आनंद मिळतो. नारदीय कीर्तनाच्या परंपरेनुसार थोडा नामगजर करूया आणि मग आपण व्याख्यानाकडे वळू. राम 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 सीताराम सीताराम जोरात
जय जय लाभली शिवाच्या बरे संपदा चाला लाभली शिवाच्या बरे संपदा चाला परी असुर भाव तो पिणसे पालला लाभली शिवाच्या बरे असुर भाव तो पिणसे पालला परी असुर भाव तो पिणसे पालला मिळवलेला स्वार्थ अशासाठी ही उपासना पण इतका हुशार की शंकरांनी देखील त्याच्यावर प्रसन्न व्हावं जटाकटाह संभ्रम भ्रमनिलिंगजरी विलोलते माझी ही भूमी माझा पृष्ठभाग इतका भ्रष्ट झालाय की ज्यामध्ये यज्ञ यागांमध्ये मांसांचे तुकडे पडतात तेव्हा याच्यात काहीतरी तुम्ही आता करणं गरजेचं आहे लोचनी आणून पाणी दीनवचे विष्णूची स्तुती केली राम राम हरे हरे राम राम रघुनाथ राम राम सीतापते रामायण गाती कुशलव रामायण गाती कुमार दुखी एक भयासी सजीव पुतळे रघुरायाचे कुमार दुखी एक वयाचे सजीव पुतळे पुत्र सांगती चरित पित्याचे ज्योती देते भावमनी से मानवी रूपे आकारते मानवी रूपे आकारते कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती वसंत वैभव गाते कोकिळ ते प्रतिभेच्या आभ्रवनातील वसंत वैभव गाते कोकिळ बालस्वराने करुणी किलबिल गायने ऋतुराजा भारिती गायने ऋतुराजा भारिती कुशलव रामायण गाती कुशलव न्यूज प्लस चॅनलच्या वतीने मी इथं आलेला आहे महादेव मातगुंडी. तर इथं मी रोषणाई जे बघितलेले आहे ती रोषणाई मला अगदी आकर्षक वाटलं.
मग या रोषणाई करण्याच्या पाठीमागचं तुमच्या मंडळाचं उद्देश काय असेल? माझं नाव आहे श्रीकांत दीपक पवार. मी जय श्रीराम प्रतिष्ठानचं संस्थापक आहे. आता सोलापूरमध्ये कसं आहे माहिती का, जसं रामाचं नाव येतं तसं चुकलं नाही ॲडिट करीन मी. एडिट कर. मग जसं नाव येतं तसं त्याप्रमाणे कोण साजरा करत नाही या म्हणजे पूर्ण सोलापूरमध्ये. मग आमचा एक उद्देश काय होतो, पूर्ण डॉल्बी मुक्त करण्यासाठी आहे ना. पूर्ण डॉल्बीचं जे आता यंगेज कशासाठी येतात, लाईटीसाठी डीजेसाठी येतात. मग आम्ही ते पूर्ण साईडला ठेवून आहे ना काहीतरी एक नवीन मंदिरची कल्पना करून आमचे मित्रमंडळ यायचे सगळे बसून काहीतरी नवीन करू यावर्षी, या उद्देशानं आम्ही स्थापना केलेलं आहे. आम्हाला लोकांना मोबाईल आवडत नाही. श्रीकांत थोडं साईड नाही येऊ दे त्यांनी, येऊ दे काय नाही. सरका जरा. हॅलो. द न्यूज प्लस चॅनलच्या वतीने तुमचं स्वागत आहे. बरं, आज मी इथं अशोक चौकमध्ये ही बातमी कव्हरेजसाठी आलो होतो. तर एक विशेष मला इथं चित्रीकरण दिसलं, विशेष एक रोषणाई दिसली. तर त्या संदर्भात तुमच्याकडून मला माहिती पाहिजे. आपल्या मंडळाचं नाव आहे जय श्रीराम प्रतिष्ठान, अशोक चौक, सोलापूर. पण आपण यावेळेस आपलं 4 वर्ष झाले आपण हा उत्सव साजरा करतो, रामनवमी उत्सव. मग यावेळेस पहिल्यांदाच सोलापुरात रामेश्वर मंदिर देखावा आपण सादर करत आहे. मग आजपासून त्याचं ओपनिंग झालेलं आहे. तरी सर्व रामभक्तांनी व सर्व भाविक भक्तांनी या दर्शनाचा लाभ घ्यावा व शोभा वाढवावी. ठीक आहे. ह्या म्हणजे असं हे जे रोषणाई तुम्ही बनवलं आहे, ह्या रोषणाई बनवण्याच्या पाठीमागे तुमचा उद्देश काय होता? रामेश्वर मंदिर या ठिकाणी म्हणजे सोलापुरात पहिल्यांदा कोणीच केलं नाही. याच्या अगोदर मेन म्हणजे ते या अगोदर असं कधी रोषणाई केली होती का? नाही, हे पहिल्यांदाच आहे आपलं. पहिल्यांदाच आहे. तर म्हणजे आता ह्या रोषणाईमधून तुम्ही सोलापूरच्या नागरिकांना काय सांगू इच्छिता? रामेश्वर मंदिराचा थोडाफार इतिहास आपण या ठिकाणी लावलेला आहे. तशाच प्रकारे म्हणजे रामेश्वर मंदिरात दर्शन पण खूप लोकांना तिथं जायचं होत नाही. मग तरी या ठिकाणी आपण त्यांना दर्शन उपलब्ध करून दिलेलं आहे. म्हणजे आमच्या ऐकण्यात आल्याप्रमाणे आम्ही सांगू शकतो तुम्हाला की रामेश्वरला जाणं हे खूप मोठं खर्च आहे. गोरगरीब माणसं जाऊ शकत नाहीत, म्हणजे त्यांच्यासाठी तुम्ही ही सुविधा तुम्ही करून दिलेली आहे. हो हो, नक्कीच. खूप खूप सुंदर तुमची कल्पना आहे. द न्यूज प्लस चॅनलच्या वतीने आम्ही तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि तुम्ही प्रेक्षकांपर्यंत ही चांगली माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.